नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं धन्नो ऑनलाईन या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञानचे काही महत्वाचे प्रश्न. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? प्रश्न पहिला, सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? ऑप्शन ए 7 ग्रह, ऑप्शन बी 8 ग्रह, ऑप्शन सी 9 ग्रह का ऑप्शन डी 10 ग्रह. तर आपला ऑप्शन आन्सर असणार आहे ऑप्शन बी 8 ग्रह. सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, सूर्यमालेत सर्वात मोठा उपग्रह कोणत्या ग्रहाचा आहे? ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी शनी, ऑप्शन सी गुरु का ऑप्शन डी शुक्र. तर आपला आन्सर असणार आहे ऑप्शन सी गुरु. सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह हा गुरु ग्रहाचा आहे आणि त्याचं नाव आहे गॅनिमेड. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत? प्रश्न तिसरा, कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत? ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी शनी, ऑप्शन सी पृथ्वी का ऑप्शन डी मंगळ. तर आपला आन्सर असणार आहे ऑप्शन बी शनी. तर सूर्यमालेत शनी या ग्रहाभोवती सर्वात जास्त उपग्रह फिरतात. जरी गुरु या ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र असला, त्याचं नाव गॅनिमेड आहे, सर्वात मोठा असला तरी सर्वात जास्त जे उपग्रह आहेत हे शनी ग्रहाच्या भोवती फिरतात. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, चंद्रावर बर्फ रूपामध्ये पाणी आहे हे कोणत्या देशाने शोधून काढले? ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी जपान का ऑप्शन डी भारत. तर आपला आन्सर असणार आहे ऑप्शन डी भारत. म्हणजे आपल्या देशाने चंद्रावर बर्फ रूपामध्ये पाणी आहे हे शोधून काढलं होतं जेव्हा चंद्रयान फर्स्ट म्हणजे आपलं चंद्रयानचं प्रथम मिशन चंद्रावरती पाठवलं होतं इस्रोनं. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक पाचवा, शनी ग्रहाच्या सर्वात मोठ्या उपग्रहाचे नाव काय आहे? ऑप्शन ए वरुण, ऑप्शन बी नक्षत्र, ऑप्शन सी टायटन का ऑप्शन डी कॅपलर. तर आपला आन्सर असणार आहे ऑप्शन सी टायटन. शनी ग्रहाच्या सर्वात मोठ्या उपग्रहाचं नाव म्हणजे शनी ग्रहाच्या सर्वात मोठ्या चंद्राचं नाव आहे टायटन. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, भारताने आकाशात सोडलेल्या सर्वात पहिल्या उपग्रहाचे नाव काय? ऑप्शन ए आर्कमेडिस, ऑप्शन बी अपोलो, ऑप्शन सी आर्यभट्ट का ऑप्शन डी विक्रम. तर आपला आन्सर असणार आहे मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन सी आर्यभट्ट. तर इस्रोची स्थापना 1969 मध्ये झाली आणि इस्रोने सर्वात पहिलं जे उपग्रह आकाशमध्ये सोडलं होतं तो आहे, त्याचं नाव आहे आर्यभट्ट. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटन ISRO म्हणजे इस्रो ची स्थापना केव्हा करण्यात आली? प्रश्न क्रमांक 7, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटन इस्रो ची स्थापना केव्हा करण्यात आली? ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1950, ऑप्शन बी 15 ऑगस्ट 1960, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 1969 का ऑप्शन डी 15 ऑगस्ट 1970.